नमस्कार. आज 27 एप्रिल 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी इंटरनल सिक्युरिटी इश्यू संदर्भात आहे. छत्तीसगडमध्ये 10 पोलीस शहीद. दंतेवाडामध्ये नक्षलवादी हल्ला, एका चालकाचाही मृत्यू. छत्तीसगड सरकार त्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या दोघांनी पण नक्षलवादी वगैरे अगदीच त्यांचे हल्ले वगैरे आम्ही रोखलेले आहेत असा पूर्णपणे त्यांनी दावा वगैरे केलेला होता. परंतु त्या दाव्याला किंवा ते जे अभियान वगैरे त्यांनी प्रभावी ठरवलेलं होतं किंवा तशा पद्धतीने जाहीर केलेलं होतं की आम्ही हा अभियान वगैरे यशस्वीरित्या राबवलेला आहे. त्या अभियानाला आता म्हणजे ते अभियान किती प्रभावी झालं हे आपल्याला इथं डायरेक्टली दिसून येतं. म्हणजे पहा, हिंसक कारवाया कमी झाल्या म्हणजे चळवळी संपली असे अर्थ काढणे किती धोकादायक ठरू शकते हे या घटनेने दाखवून दिलेलं आहे. म्हणजे पहा, पॉलिटिकल पार्टीज वगैरे क्रेडिट घेण्यासाठी काय करतात तर अगदीच सांगतात की आम्ही हे सर्व इश्यू इथला वगैरे संपवलेला आहे. परंतु त्याचा नाहक बळी वगैरे जर कोणाला जावं लागत असेल तर शहीद जे होणारे असतात म्हणजे सोल्जर्स जे असतात त्यांना त्याची किंमत वगैरे चुकवावी लागते. हे आपलं यामधून सर्व दिसून येतं. ओके, त्यानंतर पहा, नक्षलवादाचा जो इश्यू आहे याच्यापूर्वी पहा, मी पहिल्यांदाच माझं पहिली ओळ किंवा पहिलं वाक्य काय होतं तर इंटरनल सिक्युरिटी संदर्भात होतं. ओके, मग पहा, हा जो इश्यू आहे तो इंटरनल सिक्युरिटीचा आहे, भारताच्या इंटरनल सिक्युरिटीचा. म्हणजे पहा, आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर 1962मध्येच भारत आणि चायना यांचं कन्फ्लिक्ट झालं, बरोबर. मग पहा, या कन्फ्लिक्टमध्ये आपला असं दिसून आलं की भारताला पराभव त्यामध्ये पत्करावा लागलेला होता, बरोबर. मग पहा, भारताला पराभव पत्करावा लागत असताना त्याच बेसिकली तेव्हाच चायनाने पण म्हणजे एक नवीन आघाडी वगैरे तयार करून किंवा चायनाने आपला इंटरनल सिक्युरिटीला वगैरे तडा देऊन त्यांनी काय केलेलं आहे तर नक्षलवादाला वगैरे प्राधान्य दिलं तर भारतामध्ये. ओके, तेव्हापासून पहा आपल्याकडे भारतामध्ये जास्त नक्षलवादाचं प्रमाण वगैरे वाढलेलं. मग पहा, नक्षलवादी आता हे कोण आहेत तर हे अगदी बेसिकली जर पाहिलं तर आदिवासीच आहेत. ओके, फक्त त्यांच्यापर्यंत एज्युकेशन वगैरे त्या पद्धतीने योग्य प्रमाणात मिळालं नाही तर त्यांना मोबिलाइज करून केलं चायनाने. ओके, 1962च्या युद्धानंतर लगेच चायनाने वगैरे त्यांना मोबिलाइज करून भारताच्या म्हणजे इंटरनल सिक्युरिटीला वगैरे तडा देण्यासाठी त्यांनी तशा पद्धतीने वगैरे म्हणजे ट्रूप वगैरे तयार केले, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, मग या गोष्टीला आपण लढू शकत होतो. पहा, जसं की गरिबी. ओके, आता भारत जो आहे तो 1947ला स्वतंत्र झाला, मग तेव्हापासून आपण गरिबी 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 म्हणतो. पहा, सरकार आहे. ओके, सरकारने जर ठाणलं तर काय करू शकत नाही. ओके, जसं की मोटिवेशनल स्पीकर वगैरे सांगतात की तुम्ही म्हणजे जर एखादी गोष्ट जर ठरवली तर तुम्ही काही पण करू शकता. अगदी त्याच पद्धतीने पहा, 1947 पासून आपलं भारत देश स्वतंत्र झालेला आहे. मग आपण जर ठरवलं असतं तर अगदीच गरिबी तर आज पण आपण दूर केली असती. परंतु आता पहा, इलेक्शन रॅलीजमध्ये वगैरे गरिबीचं उद्देश येत आहे का, तरी देखील पहा, म्हणजे पहा, याच्यापूर्वी जेव्हा INC वगैरे म्हणजे INC जेव्हा प्रचार वगैरे करायची तेव्हा त्यांनी म्हणजे काँग्रेसचा हात गरिबांना साथ या नाऱ्यावर वगैरे त्यांनी काही निवडणूक वगैरे लढवायची. परंतु तो नारा इंदिरा गांधी नंतर तो थोडाफार प्रमाणात वगैरे कमी झाला व आता त्यांनी गरिबाचं वगैरे इश्यू काढतात का तर गरिबी नष्ट झाली असं त्यांनी म्हणतात. परंतु आज देखील पहा, गरिबी आपल्याला डायरेक्टली दिसून येते. कारण पहा, एक युनिव्हर्सल डेफिनेशन आपण गरिबीची देऊ शकलो नाही. अशाच पद्धतीने झालेला आहे पहा नक्षलवादांचा इश्यू. नक्षलवादी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यानंतर जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत ते खत्म करू शकतात. तसं नाही की त्यांना म्हणजे खत्म करता येत नाही, परंतु ते खत्म करू शकतात. परंतु याचा जे रिलेशन आहे ते पॉलिटिक्स संबंधी आहे. तो आपल्याला थोडंसं कुठंतरी ते पॉलिटिकल पार्टीज वगैरे जे आहेत त्यांना त्याचं सिग्निफिकन्स वगैरे घेता येतं. त्यामुळे हे इश्यू त्यांनी तेवत सदैव ठेवतच असतात. ओके, जर पहा आपण या नक्षलवादी म्हणजे आदिवासी क्षेत्राला वगैरे आदिवासी भागाला वगैरे जे शिक्षित वगैरे जर केलं, त्यांना त्यांचे हक्क वगैरे जर समजावून दिले की बाबा अशा पद्धतीने आम्ही आहोत, मग त्यांना पहा आदिवासी क्षेत्रांना जर आपण विश्वासात घेतलं तर ते बेटर होईल ना. मग ते पण आपल्यासोबत वगैरे कार्य करू शकतील, आपल्या देशासाठी वगैरे ते प्रयत्न करतील. परंतु आपण त्यांचा उपयोग वगैरे करून घेतो का तर नाही. आपण त्यांना फक्त मोबिलाइज वगैरे करण्यात राहतो किंवा त्यांना आपण अलिप्त वगैरे राहण्यामध्येच वगैरे त्यांना प्रयत्न वगैरे करत असतो. याचे कुठेतरी आपल्याला निगेटिव्ह पॉईंट वगैरे नक्षलवादी प्रमाणात वगैरे दिसत आहेत. ओके, तर पहा, आपण जर याला एकच जर गोष्ट म्हटलं किंवा नक्षलवादीला जर खत्म वगैरे जर करायचं म्हटलं तर ते तुम्ही इंटरनल सिक्युरिटीमध्ये शिकाल. परंतु त्यातील एक पॉईंट मी सांगेल की शिक्षण. ओके, एज्युकेशन जर दिलात ना तुम्ही तर अगदीच ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, अगदी त्याच पद्धतीने पहा, जर त्यांना त्यांचे अधिकार वगैरे जर समजावून सांगितले तर बेसिकली हे सर्व काही शक्य होऊ शकतं. परंतु प्रॉब्लेम काय आहे तर पॉलिटिकल पार्टीला लगेचच्या लगेच म्हणजे आज जर एखादा निर्णय घेतला ना तर पुढल्या वर्षीच्या लगेच निवडणुकीमध्ये वगैरे त्यांना फायदा व्हावं असं त्यांनी निर्णय वगैरे घेतात. आता एज्युकेशनचा जर फायदा म्हटलं तुम्ही तर पहा, शिक्षण जर दिलं तर आज
म्हणजे पहिलीत आहे विद्यार्थी, त्याला जर शिक्षण दिलं तर तो 25 वर्षांनी त्या एज्युकेशनला वगैरे म्हणजे तो स्वतःच्या पायावर वगैरे उभा थांबेल व तेव्हा त्याला समजेल की बा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. मग तेव्हा त्या पॉलिटिकल पार्टीचं वगैरे काही क्रेडिट वगैरे असेल का? आता पहा, आपण जेव्हा शिकलो तेव्हा INCचं रूल होतं. ओके, मग त्या INCच्या रूलमध्ये वगैरे आपण शिकलो, मोठे वगैरे झालो, मग त्या पार्टीला वगैरे आपण पाहतो का? अगदी त्याच पद्धतीने इथं मोठा इश्यू हा झालेला आहे की पॉलिटिकल पार्टी जी आहे ती स्वतः म्हणजे मॅगी टाईप वगैरे कोणतीही गोष्ट लगेचच्या लगेच तयार व्हावी असं त्यांनी पाहतात. म्हणजे त्यांना इलेक्शनमध्ये वगैरे त्याचं सिग्निफिकन्स व्हावं असं त्यांचं मत असतं. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्षलवादाचा इश्यू हा असाच तेवत वगैरे राहणार आहे. आता जास्त जर याचं डिटेल वगैरे तुम्ही इंटरनल सिक्युरिटीमध्ये वगैरे शिकून घ्याल, अगदीच पवनीत सिंग सरांचं इंटरनल सिक्युरिटीचं पुस्तक पण आहे, त्यामध्ये पण हे सर्व इश्यू वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. UPSCसाठी आहे बेसिकली हे, व MPSCला जे गरजेचं वगैरे होतं म्हणजे जेवढं तुम्हाला माहिती वगैरे असणं गरजेचं आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की यामध्ये सिग्निफिकन्स कशा पद्धतीने आहे ते. ओके, त्यानंतर पुढे या. राज्यात अवकाळीने 87,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेलं आहे. 2 आठवड्यात फळपिकांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. त्यानंतर पुढे या. साखर कारखान्यांकडे सरकारचे 550 कोटी थकीत. आता FRP म्हणजे काय हे एक तुम्हाला बॅकवर्ड लिंकेजेस आहे. प्लीज UPSCचे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे FRP म्हणजे काय वगैरे एकदा पाहून घ्या. ओके, म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेसवरून प्रश्न येतात. त्यानंतर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 2 जिल्हे आज देण्यात आलेले आहेत. तर पहा, जे विद्यार्थी कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून बिलॉंग करतात त्यांनी हे 2 जिल्ह्यांचा वगैरे थोडासा अभ्यास करून घ्या. ओके, म्हणजे यामध्ये सर्व तुमच्या जिल्ह्याच्या संबंधित वगैरे दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला. येथे अन्य गरजेचे नाही पहा न्यूज. त्यानंतर इथे आहे पहा, आता ही एक आकडेवारी पहा, अगदीच बेस्ट आहे. तर जर शक्य झालं तर तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा हे कात्रण वगैरे तुमच्यासोबत असू द्या. ओके, म्हणजे याचं सिग्निफिकन्स वगैरे कसं आहे ते सांगणारच आहे. तर पहा, ADRच्या अहवालात माहिती, महाराष्ट्रातील 20 पैकी 13 मंत्र्यांवरती सध्याला गंभीर गुन्हे आहेत. ओके, त्यानंतर यासोबतच महत्त्वपूर्ण काही बाबी आहेत पहा. तर महाराष्ट्रातील 3 मंत्र्यावर IPC अंतर्गत गुन्हे आहेत. ओके, इंडियन पिनल कोड जे म्हणतो आपण त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यानंतर देशातील 9 राज्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे पहा, याच्यापूर्वी पण आलेलं होतं की महिलांना पार्लमेंटमध्ये वगैरे आरक्षण का गरजेचं आहे. तर पहा, आज आपल्याकडे म्हणजे आपण वुमन रिझर्वेशन किंवा स्त्री पुरुष समानता वगैरे जे सो कॉल्ड वगैरे तशा पद्धतीने म्हणतो, तर पहा, आपला देशातील 9 राज्यांमध्ये एकही महिला मंत्री नाही आहे असे आपल्या आकडेवारी वगैरे सांगते इथं. म्हणजे पहा, जर महिलांचं जर एखादं इश्यू वगैरे असेल तर मग कोणत्या बेसिसवरून एखादा पुरुष मंत्री वगैरे महिलांच्या समस्या वगैरे सोडू शकणार आहे तुम्ही, म्हणजे त्याचा थोडासा विचार करा. म्हणजे पहा, एखादा महिलाचा इश्यू आहे तो ती महिलाच समजू शकेल, नक्की पुरुष समजू शकणार नाही. मग त्यामुळे प्रॉब्लेम असा झालेला आहे की आपल्याला वुमनचं रिझर्वेशन असणं अगदी गरजेचं आहे. आता हा जी आकडेवारी आहे ना, तुम्ही वुमन रिझर्वेशनसाठी प्लीज लक्षात ठेवा. वुमन रिझर्वेशन आज भारतामध्ये का गरजेचं आहे हे तुम्हाला ही आकडेवारी देऊन पटवून सांगता येईल की बाबा अशा पद्धतीने आपल्याला वुमनचं रिझर्वेशन असणं गरजेचं आहे. पहा, फक्त इंदिरा गांधी याच देशाच्या पंतप्रधान होऊ शकला, त्यानंतर महिला पंतप्रधान वगैरे झाले नाही व ते येणाऱ्या काळात होतील असं वाटतं का? जर ही आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर फक्त देशातील 9 राज्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही अशी जर आकडेवारी असेल तर अगदीच होऊ शकणार नाही. व त्यानंतर पहा, अगदीच सुप्रिया सुळे वगैरे यांच्यावर जे वक्तव्य वगैरे होतात म्हणजे अगदीच ते देशभरात पूर्ण त्याबद्दल वगैरे थोडंसं वाईट वगैरे पाहिलं जातं. कारण पहा, अगदीच जर तशा पद्धतीने पहा, सुप्रिया सुळे ह्या अगदीच संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार वगैरे मिळतो, परंतु महाराष्ट्रात त्या आल्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्यावरती अगदीच वक्तव्य वगैरे त्यांच्यावरती निगेटिव्ह वगैरे बोललं जातं. म्हणजे ते अगदी चुकीचं आहे व आपला देश पाहत आहे याची तरी म्हणजे आपला जे हे आहेत मंत्री वगैरे त्यांना थोडंसं तरी म्हणजे त्याचं भान वगैरे असणं अगदी गरजेचं आहे. कारण अगदीच सुप्रिया सुळे यांना तशा पद्धतीने देश पाहत असतं, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. ओके, हे कुठंतरी चुकतं. ओके, त्यासाठी पहा, महिला मंत्री वगैरे असणं किंवा महिलांना वुमन रिझर्वेशन वगैरे असणं हे गरजेचं आहे. तेव्हाच काय, पुरुष प्रधान जी संस्कृती आहे त्या लेवलला स्त्रिया पण येतील व तेव्हा जी पुरुषी मानसिकता आहे ती कमी होण्यात वगैरे मदत होईल. अन्यथा ही जी पुरुषी मानसिकता वगैरे आहे ती कमी होण्यात काहीच मदत होणार नाही, हे आपण इथं डायरेक्टली सांगू शकतो. ओके, त्यानंतर पुढे या. देशातील 131 मंत्र्यांनी 23% पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. 128 मंत्री 23% पदवीधारक आहेत. म्हणजे पहा किती, 23%. ओके, 23% म्हणजेच 131 मंत्र्यांनी काय केलं आहे तर त्यांचं UG झालेलं आहे, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट BA वगैरे झालेलं आहे. तर त्यापैकी आणखी जर पाहिलं तर 128 मंत्र्यांचं काय झालेलं आहे तर PG झालेलं आहे, म्हणजे MA वगैरे झालेलं आहे. म्हणजे पहा, एवढं असं असताना देखील जर एखादा मंत्री डायरेक्टली
एखाद्या म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासारख्या म्हणजे महिलांवर वगैरे जर टीका करत असेल किंवा अन्य कोणावरही जर टीका वगैरे करत असेल तर आपल्याला डायरेक्टली सांगता येतं की भारताची किती करप्ट एज्युकेशन सिस्टम आहे. ओके, कारण या मंत्र्यांचे पहा UG PG वगैरे झालेला आहे व त्यांनी तशा पद्धतीने जर वक्तव्य वगैरे केलं किंवा डायरेक्टली जर असंसदीय भाषा वगैरे संसदेमध्ये जर वापरली तर आपल्याला डायरेक्टली आता सांगता येतं की हे एज्युकेशनचं प्रॉब्लेम आहे तिथे. ओके, कारण एज्युकेशननी त्यांना कशा पद्धतीने सभ्य वगैरे राहावं हे शिकवलं नाही, त्यामुळे फेल्युअर ऑफ एज्युकेशन सिस्टीम याचं एक उदाहरण तुम्ही या गोष्टीमधून देऊ शकता. याच्यापूर्वी हा पॉईंट आपण डिस्कस केलेलाच आहे, तेव्हा मी PRS इंडियाच्या वेबसाईटचा तुम्हाला डाटा वगैरे शेअर केलेला होता, बरोबर. त्यानंतर पुढे यातील सर्वाधिक 200 मंत्री म्हणजे 36%, 51 ते 60 वयोगटातील 143 मंत्री 26%, त्यानंतर 61 ते 70 वयोगटातील तर 139 मंत्री पहा 41 ते 50 वयोगटातील आहेत. ही आकडेवारी वगैरे तेवढंसं काही गरजेचं नाही, परंतु ही जी 2-3 आकडेवारी होती ती अगदी गरजेची आहे. त्यानंतर आणखी इकडे या सर्व मंत्री कोट्याधीश आहेत, तर महाराष्ट्रातील सर्व 20 मंत्री कोट्याधीश आहेत. मंत्र्यांच्या संपत्तीची सरासरी 47.45% इतकी आहे. मग पहा, जर सर्व मंत्री कोट्याधीश असतील तर गरिबांचा वगैरे तिथे इश्यू अगदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तो रेज वगैरे होणार आहे का, तर जर रियालिटी जर पाहिली तर होऊ शकत नाही. कारण तुम्ही लाल बहादूर शास्त्री यांचं उदाहरण घेऊ शकता, त्यांनी अगदीच कार घेतली होती, कारची लोनवर त्यांनी कार वगैरे घेतलेली होती. म्हणजे असे पण आपल्याकडे उदाहरणं आहेत व असे पण आपल्याकडे उदाहरणं आहेत, दोन्ही उदाहरणं वगैरे आपण तिथं देऊ शकतो. परंतु पहा, या गोष्टीवरून वगैरे सांगता येते की महाराष्ट्रातील 20 पैकी 13 मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गंभीर गुन्हे दाखल असतील म्हणजेच काय येतं, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स असं इथं झालेलं आहे. आज पहा, पॉलिटिक्समध्ये सगळीकडे क्रिमिनल्स वगैरे बसलेले आहेत असं आपण तिथं डायरेक्टली म्हणू शकतो. कारण पहा, 20 पैकी जर 13 जर म्हटलं तर अगदीच 50%च्या वर आता काय झालेले आहेत, तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स इथं झालेलं आहे. काही अगदीच चांगले मंत्री आहेत, आपण त्यांना हे करू शकत नाही, परंतु पहा 13 जर मंत्री त्यांच्यावरती गंभीर दुखवणे जर असतील तर ते अगदी चुकीचं आहे ना. ओके, त्यासाठी पहा म्हणजे पॉलिटिक्स वगैरे बदलणं अगदी गरजेचं आहे. कारण पहा, आता याचं जर तुम्ही सिग्निफिकन्स वगैरे लावलात तर गंभीर दुखवणे यांच्यावर आहेत तरी हे मंत्री आहेत, परंतु तुम्ही MPSCचा फॉर्म भरत असा किंवा अगदीच ग्रुप कचा वगैरे जर फॉर्म भरत असता तेव्हा तुम्हाला अगदी स्टिक वगैरे करावं लागतं की तुमच्या विरोधात क्रिमिनल केस वगैरे चालू आहे का, असा प्रश्न तिथं विचारला जातो. येस किंवा नो वगैरे तिथं तुम्हाला द्यावं लागतं. जर म्हणजे नसेल तरच तुम्हाला तो फॉर्म भरता येतो, अन्यथा तुम्हाला तो फॉर्म भरता येत नाही. मग पहा, ही ब्युटी आहे आपल्याकडे, म्हणजे पॉलिटिक्समध्ये वगैरे किंवा सरकार चालवण्यामध्ये तुम्हाला क्रिमिनलायझेशन चालतं, परंतु इथं चालत नाही. म्हणजे ते नकोच आहे आपल्याला, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे नकोच आहे. याच्यापूर्वीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हा म्हटलेलं होतं. परंतु पहा, जेव्हा 1947 होता तेव्हा त्या पिरियडमध्ये क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालेलं नव्हतं, परंतु जसं जसं इंदिरा गांधी यांचं पिरियड वगैरे संपत आलं तेव्हापासून क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स अगदी जास्त वाढलेलं आहे, हे आपण इथं डायरेक्टली सांगू शकतो. ओके, त्यानंतर पहा, म्हणजे आपल्याकडे लँड रिफॉर्म वगैरे झाले त्यामध्ये पण चूक हीच झाली की म्हणजे तिथे पण क्रिमिनलायझेशन थोडंसं वाढत होतं. ओके, जवाहरलाल नेहरूचा जो इरा वगैरे होता त्यामध्ये पण थोडासा प्रभाव पडत होता, परंतु ते जर म्हणजे तेव्हा डिबेट आणि डिस्कशन वगैरे संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने होतं. परंतु आता जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे अगदी जास्त वगैरे वाढलेलं आहे, हे आपण इथं या आकडेवारीवरून वगैरे डायरेक्टली सांगू शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला, देश विदेश यामधून न्यूज पहा, इथे अगदी गरजेचे आहेत 2-3. तर पहा, भारतीय औषध वापरण्यासाठी अयोग्य. पहा, आता WHO ने इशारा वगैरे दिलेला आहे. एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, तिचं औषध वापरण्यायोग्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पहा, आता हे इथं नाव वगैरे दिलं आहे, हे औषध निष्कृष्ट वगैरे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु त्या कंपनीनं काय म्हणत आहेत लगेच, तर भारताला बदनाम करण्यासाठी असा प्रयत्न वगैरे झालेला आहे. पहा, जर हे होत असेल असं तर अगदी चुकीचं आहे. कारण पहा, याच्या पूर्वी पण न्यूज आलेले आहेत. ओके, अगदीच एका दवाईमुळे 18 जणांचा मृत्यू झालेला होता, त्यानंतर 10 जणांचा मृत्यू झालेला होता आफ्रिकेमध्ये वगैरे, हे आपण पाहिलेले आहेत न्यूज. मी स्वतः म्हणजे त्याचं डिस्कशन वगैरे आपण चर्चा केलेली आहे. मग पहा, जर बालकांचा वगैरे जर मृत्यू होत असेल तर आपण त्याला जबाबदार आहोत. व पहा, जे औषध हे म्हणजे ह्या ज्या औषध कंपन्या आहेत भारतामध्ये औषध तयार करत आहेत ना, ह्या कंपन्या भारतामध्ये ते औषध विक्री करत नाहीत, भारतामध्ये ते औषध विक्री करत नाहीत, परंतु ते फक्त एक्सपोर्टसाठी विक्री केलं, फक्त एक्सपोर्टसाठी बनवलं जातं. ओके, जर असं असेल तर त्यांनी अगदी चौकशीला वगैरे सामोरं जाऊन म्हणजे चौकशी वगैरे त्यावरती होऊन त्यांनी योग्य प्रमाणात वगैरे ते करावं. कारण पहा, भारताची इमेज यावरून तर डाऊन नक्की होणार आहे, हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. कारण पहा, आपल्याकडे फार्मास्युटिकलचं मार्केट जास्त आहे, भारताचं फार्मास्युटिकल मार्केट अगदी जास्त आहे, व त्यातलंच जर आपल्याला ते तशाच पद्धतीने जर टिकवून ठेवायचं असेल तर आपण यावरती चौकशी वगैरे लावणं गरजेचं आहे. कारण पहा, इथं प्रॉब्लेम काय होत आहे सध्याला पॉलिसीमध्ये, तर
हे जे औषध आहे, भारतामध्ये जे औषध तयार केलं जातं हे भारतात विक्रीसाठी बंद आहे, बरोबर. मग भारतात विक्रीसाठी बंद असल्यामुळे हे इथं चौकशी वगैरे केलं जात नाही, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर वगैरे येऊन इथं चौकशी वगैरे होत नाही त्याची. हा इथं मुख्य प्रॉब्लेम झालेला आहे. मग हे डायरेक्टली औषध तशाच पद्धतीने एक्सपोर्ट होतं. एक्सपोर्ट झाल्यानंतर तिथं ते बालक वगैरे ग्रास्प वगैरे करून तिथं त्यांचा मृत्यू वगैरे होतो. मग हा इथं सर्व प्रॉब्लेम वगैरे तयार होत आहे. परंतु हे जे कंपनी वगैरे वक्तव्य करत आहेत, म्हणजे यामुळे भारताची वगैरे बदनामी झाली, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कंपनी अशा पद्धतीने जर प्रोडक्ट वगैरे तयार करत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. कारण पहा, कोणाच्याही दिवाशी वगैरे खेळणं हे अगदी चुकीचं आहे. ते आपल्या भारताच्या इथिक्समध्ये तर बसतच नाहीत. कारण पहा, आपण राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखतो तर महात्मा गांधी यांना ओळखतो. मग पहा, राष्ट्रपितांनी आपल्याला काय सांगितलेलं होतं, मग त्या बेसिसवर तरी आपल्याला चालायला हवं होतं. परंतु आपण सध्याला आपल्याकडे पॉलिसी किंवा रेग्युलेशन नाही आहे, त्यामुळे हे सर्व समस्या वगैरे सामोरं जावं लागत आहे. व पहा, यामध्ये कंपनी जर अशा पद्धतीने, आता अदानी यांची पण कंपनी जेव्हा हे होत होती तेव्हा पण त्यांचे जे CEO वगैरे होते त्यांनी पण भारताचा झेंडा उपयोग केला. अगदीच आता पण हेच होत आहे की जर अशा गोष्टी वगैरे होत असतील, म्हणजे पर्सनल यूजसाठी वगैरे देशाचा अपमान वगैरे करणं हे अगदी चुकीचं आहे, असं माझं तिथं डायरेक्टली मत आहे. कारण पहा, या जर कंपनीने काहीच केलं नसेल तर यांनी चौकशीला वगैरे सामोरं जावं, व जर यांनी काही केलं असेल तर पहा ते अगदी चुकीचं आहे. कारण एक्सपोर्टमध्ये भारताचं अगदीच, भारत फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने आहे, त्याचं नाव वगैरे इमेज अगदी खराब होऊ शकते, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पहा, भारताला आणखीन एक इथं चांगला बेसिक पॉईंट जर म्हटलं तर पॉझिटिव्ह एक गोष्ट आहे की आयुर्वेदाचं पण प्रोडक्शन वगैरे भारत करू शकतो. परंतु जर अशा निगेटिव्ह न्यूज जर मार्केटमध्ये जर आल्या तर हे अगदी चुकीचं होईल असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. कारण पहा, हे मी कशाच्या आधारावर म्हटलं, कारण याच्यापूर्वी 18 बालकांचा मृत्यू व त्यानंतर 10 बालकांचा मृत्यू ऑलरेडी झालेला आहे. व असं असताना देखील आपण भारताचं इमेजचं वगैरे जर तिथं हे करत असो व ते स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणत नाही आहे तर ते एखादा पर्सनल व्यक्ती म्हणतोय किंवा पर्सनल कंपनी वगैरे म्हणते, तर हे अगदी चुकीचं आहे, हेच आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर समलिंगी विवाहाबाबत निर्णय संसदेने घ्यावा असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये तशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आता पहा, खरंच हे समलिंगी विवाहाचा जो केस आहे ते अगदी रोचक प्रमाणे वगैरे होत आहे. कारण पहा, CJI DY चंद्रचूड यांच्यासमोर आता अगदीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांच्या बेंचमध्ये जस्टिस कौल आहेत, त्यानंतर जस्टिस नागरत्ना वगैरे आहेत. हे जे सर्व आहेत ना, हे अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात आहेत. म्हणजे जर तुम्ही लॉचा वगैरे थोडंसं म्हणजे त्याच्या पर्स्पेक्टिव्हने वगैरे जर अभ्यास केलेला असेल तर अगदीच ही केस अगदी रंगत आलेली आहे. आता पाहूयात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्ट कोण उच्च वगैरे ठरणार आहे. कारण पहा, सुप्रीम कोर्ट या ऑलरेडी याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे की मी लॉबद्दल वगैरे बोलणार नाही आहे, तर मी फक्त स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 याबाबतच बोलतोय. व पहा, तुम्हाला आर्टिकल 21 माहिती असेल, ओके, याच्याबद्दल प्रश्न पण येऊन गेलेला आहे UPSC 2019 मध्ये की राईट टू मॅरेज ॲक्ट, म्हणजे राईट टू मॅरेज हे अधिकार तुम्हाला कोणत्या कलमांतर्गत वगैरे दिलेला आहे, तर आर्टिकल 21 मध्ये. ओके, आर्टिकल 21 मध्ये राईट टू मॅरेजचा तुम्हाला हे आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, तुम्हाला मूलभूत अधिकार आहे राईट टू मॅरेजचा, बरोबर. मग पहा, राईट टू मॅरेजचा तिथं अधिकार असेल तर राईट टू म्हणजे एखाद्या पर्सनसोबत वगैरे किंवा स्पेशल मॅरेज ॲक्ट वगैरे जे आहे ते 1954 आहे. मग या दोघांचं जर सिग्निफिकन्स केलं तर डायरेक्टली सुप्रीम कोर्ट आज देखील आपल्याला तिथं हे करू शकतो. परंतु प्रॉब्लेम काय आहे पहा, याचे सिग्निफिकन्स किंवा त्याचे परिणाम आपल्याला दुसरीकडे पण दिसतील, यामुळे सध्याला सुप्रीम कोर्ट याबद्दल विचार वगैरे करत आहे. पहा, आता सुप्रीम कोर्टामध्ये व आपल्यामध्ये हाच फरक आहे, आपण डायरेक्टली निर्णय घेतो, सुप्रीम कोर्ट प्रत्येक गोष्टीवर वगैरे विचार करूनच निर्णय वगैरे देत असतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे या राष्ट्रीय उद्यानांच्या परिघात पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची अट शिथिल. पहा, गेल्या वर्षी जून 2022 मध्ये एक निकाल देण्यात आलेला होता इको सेन्सिटिव्ह झोनबाबत, ESZ बाबत निकाल दिलेला होता सुप्रीम कोर्टाने की एक म्हणजे जर एखादी नॅशनल पार्क असेल, बायोस्फिअर रिझर्व वगैरे असेल तर तिथे खाणकाम वगैरे त्याचं केलं जाऊ शकत नाही, 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये वगैरे त्यांनी तसं आदेश दिलेला होता. मग तो आदेश आता त्यांनी शिथिल वगैरे केलेला आहे, ते म्हणजे त्यांनी तिथं खाणकाम वगैरे करू शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे याबद्दल तेवढं हे नाही आहे, परंतु फक्त एन्व्हायरमेंट वगैरे शिकत असताना तुम्ही कायदे वगैरे लक्षात ठेवा, 1972चा कायदा वगैरे UPSC त्या बेसिसवर प्रश्न विचारलेली आहे. असे म्हणजे याबद्दल तर प्रश्न येणार नाही, फक्त ही न्यूज वगैरे तुम्हाला लक्षात असायला हवी. ओके, त्यानंतर दलाई लामा यांना रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड वगैरे मिळत आहे, ते त्याबद्दल दिलेलं आहे, हे आपल्यासाठी गरजेचं नाही. कारण पहा, एखाद्या वेळी आपण त्यांना ट्रोल करतो, हे अगदी चुकीचं आहे. पहा, म्हणजे दलाई लामा यांना पण आपण ट्रोल केलेलं होतं, कारण पहा, सोशल मीडियावरती फॅक्ट चेक वगैरे सध्याला होत नाही आहे. डायरेक्टली एखादी जर न्यूज व्हायरल वगैरे झाली तर लगेच स्वतःचे आपण काय करतो, विचार वगैरे तिथं मांडत वगैरे असतो, परंतु त्याबद्दल त्यांनी कशाबद्दल वगैरे तसं म्हटलं आपण ती काहीच वगैरे ऐकत नाही. आता दलाई लामा यांचे स्पीच आपण नक्कीच ऐकतो, मोटिवेशन स्पीक म्हणून वगैरे आपण नक्की ऐकतो, परंतु त्यांनी जर एखाद्या वेळेस जर काही वाईट बोललं किंवा
त्यांनी आपल्याला थोडंसं चिमटा काढून जर बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण ते आपल्याला राग मनावर खूप लवकर लागतं. असं तिथं दलाई लामा यांच्या स्पीचबद्दल वगैरे झालेलं होतं. मग ते तो लेख आलेला आहे, ते आपल्यासाठी स्किप करा, पुढे चला. आता पहा, भिकेची भूक म्हणजे झालेलं काय, तर आपण काल अगदीच निगेटिव्ह चर्चा केलेली होती. जे बारसू येथे तेलशुद्धी प्रकरण आहे, तेलशुद्धी प्रकल्प जो रखडलेला आहे त्या संदर्भात आपण काल निगेटिव्ह चर्चा वगैरे भरपूर केली होती. मग आज थोडंसं पॉझिटिव्ह चर्चा करूयात. तर पहा, आज केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी या प्रकल्पाची गरज आहे. असे असताना केवळ आणि केवळ राजकीय कारणांसाठी या प्रकल्पाचा वाद सुरू झाल्याचे दिसते. पहा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण पेट्रोलचा साठा वगैरे किंवा पेट्रोलचा वापर दररोज किती प्रमाणात वगैरे करतो. आता ही आकडेवारी दिली आहे ती मी सांगणार नाही, परंतु सर्वांना माहिती आहे की आपण पेट्रोलचा जास्तीत जास्त वापर नक्कीच करतो, बरोबर. मग पहा, पेट्रोलचा जर जास्त वापर वगैरे करत असो तर आपण डायरेक्टली काय करतो पहा, तर फिल्टर केलेलं पेट्रोल वगैरे भारतात येत नाही. ओके, फिल्टर करून पेट्रोल वगैरे आपण भारतात आणत नाही, तर आपण अनफिल्टर केलेलं आणतो. ओके, म्हणजे डायरेक्टली जे हे असतं म्हणजे क्रूड ऑइल म्हणतो आपण त्याला, म्हणजे जमिनीतून काढल्या आपण त्याला तसंच टँकर किंवा पाईपलाईनमध्ये वगैरे भरून आपण भारतामध्ये त्याचा इम्पोर्ट करतो. हा आहे आपल्याकडे, म्हणजे तशा पद्धतीने आपण फिल्टर करून आणत नाही, कारण पहा, भारतातील पण लोकांना व्यवसाय द्यायचा ना आपल्याला, त्यासाठी आपण फिल्टर करत नाही. मग आपल्याकडे पहा, देशातील सर्वात मोठा तेलशुद्धी प्रकल्प कुठं आहे, तर रिलायन्स कंपनीचा जामनगर येथे सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आहे. परंतु आपल्याला काय गरज आहे, त्या म्हणजे फक्त एका कंपनीवर वगैरे ते भागल का आपलं, म्हणजे भारताची भूक भागल का, भागणार नाही. कारण पहा, सर्वांना माहिती आहे की भारत हा जगात लोकसंख्येमध्ये सर्वप्रथम आलेला आहे, बरोबर. म्हणजे आणखी झाला नाही ऑफिशियली, परंतु होणार आहोत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग पहा, आपण जर भारतात जगात एक नंबर आहोत लोकसंख्येमध्ये, तर आपल्याला ही पूर्वीची भूक भागेल का, भागणार नाही. त्यासाठी आपल्याला पेट्रोलची रिफायनरी वगैरे जास्त गरजेची आहे, बरोबर. मग पहा, त्यासाठीच आता रिफायनरीची गरज हे आपल्याला लक्षात आली. मग पहा, त्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये वगैरे नाणार येथे पहिल्यांदा तो प्रकल्प उभारण्यासाठी वगैरे प्रयत्न केला, परंतु तिथं स्थानिकांचा विरोध झाला, त्यामुळे आपण तो बदलून बारसू येथे वगैरे लावला. मग बारसू येथे लावल्यानंतर पण तोच परत स्थानिकांचा वगैरे इश्यू तिथं उद्भवत आहे. मग आता यांचं काय म्हणणं पहा, सरकार काय म्हणत आहे की आपण पण काल तेच म्हटलं होतं की पडीक जमीन असेल तर तिथं यूज करा. मग सरकारने पण तेच म्हणत आहेत की आम्ही पडीक जमीनचा वापर केलेला आहे, परंतु जे विरोधक आहेत त्यांनी म्हणत आहेत की पडीक जमीनचा वापर नाही आहे. मग पहा, याबद्दल एकच आपल्याला निर्णय ठरतो की चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यानंतर समजून येईल की ही पडीक जमीन आहे का नाही आहे. ओके, सिंपल आहे गोष्ट. परंतु ते विरोधक वगैरे होऊ देत आहेत का, बिलकुल होऊ देत नाहीत. त्यानंतर आणखी पुढे चला, या प्रकल्पाचा विरोधकांचा पहिला मुद्दा. आता विरोधक कशा पद्धतीने विरोध करत आहेत ते एकदा पाहून घेऊयात, म्हणजे विरोधकांचे काही बाजू वगैरे आहेत ते पाहूयात अगोदर. पहा, पहिला मुद्दा आहे की स्थानिकांचे मत विचारात घ्यायला हवे होते. हा तोच मतलबी आहे. स्वतःची मत काय सांगणे टाळण्याचा मार्ग म्हणजे स्थानिकांना पुढे करणे. आता पहा, यांचं काय मत आहे विरोधकांचं वगैरे, किंवा स्थानिकांना वगैरे तिथं बोलावून घ्या किंवा त्यांना ते जे हे आहे पडीक जमीन आहे किंवा कशी जमीन वगैरे आहे हे तुम्ही विचार वगैरे करायला हवा होता, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हेच जेव्हा विरोधक किंवा हे जे सत्ताधारी वगैरे एखाद्या पुतळा वगैरे म्हणजे एखाद्या महापुरुषाचा वगैरे पुतळा वगैरे बनवत असतात, तेव्हा स्थानिकांना विचारतात का ते, तर बिलकुल विचारत नाहीत. डायरेक्टली सर्वांच्या भावनांना ठेस पोसून ते तिथं डायरेक्टली हे करतातच ना, पुतळा उभारतातच ना. मग असं असताना देखील तुम्ही हे एवढ्या गजेचं प्रोजेक्ट आहे आपल्याला, तर तुम्ही तशा पद्धतीने का करत आहात. म्हणजे अगदीच पहा, त्यावर पण पुढे येणार आहे मी, फक्त हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. हा आला असेल म्हणजे पहा, काही गोष्टी आहेत जिथं आपण जिथं आपण स्थानिकांना विचारतो व काही गोष्टी आहेत जिथं आपण स्थानिकांना विचारत नाहीत. मग असा प्रोजेक्ट जो आपला खूप IMP आहे, तसं असताना देखील आपण का विरोधक वगैरे विरोध का करत आहेत व त्यांचा हा मुद्दा खरंच योग्य आहे का, तर बिलकुल योग्य नाही. असं आपण या मुद्द्याला वगैरे खोडलो आहोत की स्मारकाला वगैरे लागून. ओके, त्यानंतर पुढे या. दुसरा मुद्दा पहा की एकदा निवडून दिल्यानंतर प्रत्येक वेळी नागरिकांना हे करू का ते करू का असा विचारत बसणे हे शासन व्यवस्थेत गांभीर्य घालवणारे आहे. त्यानंतर पहा, आपल्या भारतामध्ये वगैरे म्हणजे संसदीय लोकशाही वगैरे जर असेल किंवा लोकशाही वगैरे जर असेल तर आपण काय करतो, मतदान देतो. मतदानाद्वारे आपण लीडर्सला वगैरे तिथं पाठवतो, म्हणजे सरकार चालवण्यासाठी त्यांना आपला हक्क वगैरे देतो, बरोबर. मग पहा, जर तुमचा हक्क वगैरे असेल, अधिकार जर असेल, तर परत त्यांना तशा पद्धतीने हे करणे किंवा आपण त्यांना म्हणजे पाठिंबा वगैरे काढून घेणे किंवा त्यांना विरोध वगैरे करणं हे अगदी चुकीचं आहे. हे लोकशाहीला वगैरे बसणारं वगैरे तत्व नाही, असं यांचं लेखकाचं मत आहे. त्यानंतर दुसरं असं की सर्वच्या सर्व स्थानिकांना आपला आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे वगैरे काही ज्ञान नसते. आता पहा, आता अगदीच आपला
आपलेच मित्र वगैरे जर असतील तर त्यांना तुम्ही असा प्रश्न वगैरे विचारला तर त्यांना काहीच पडत नाही आहे. ओके, तुम्ही नॉन UPSC आणि नॉन MPSC ॲस्पिरंटला वगैरे प्रश्न विचारून पहा की नाणारमध्ये वगैरे तसा प्रश्न वगैरे तसा प्रकल्प वगैरे उभा राहिलेला आहे, तर त्याचं सिग्निफिकन्स वगैरे काय, तर त्याला त्याचं काहीच पडलं नाही आहे. अगदी तेच प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे आपण स्थानिकांना काय करतो, स्थानिकांना म्हणतो की हा प्रकल्प झाल्यानंतर तुमची जमीन वगैरे जाईल, हे तुमच्याबद्दल खूपच निगेटिव्ह जेव्हा आपण त्या स्थानिकांना वगैरे बोलतो, ते काय करतात, मग स्थानिक लगेच तयार होतात की बाबा आपण यांचा विरोध करायचा. परंतु जर बेसिकली आपण पुतळ्याच्या वगैरे वेळेस किंवा एखाद्या स्मारकावेळेस वगैरे विचारत नाही त्यांना की याचं सिग्निफिकन्स वगैरे काय होणार आहे किंवा काय होईल वगैरे, म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे काय होईल, तेव्हा त्यांनी डायरेक्टली खुशीने वगैरे ते हे करतात. म्हणजे प्रॉब्लेम इथं बेसिकली काय होतो, तर जे अशिक्षित समाज वगैरे असतो त्यांना नरेटिव्हचे ते लवकरात लवकर शिकार होतात. हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे, कारण सर्वांना समजत नसतं किंवा सर्वजण आपल्यासारखं वृत्तपत्र वाचत नाहीत. हा इथं मोठा प्रॉब्लेम आहे. तो एक इश्यू लेखकांनी वगैरे सांगितलेला आहे की या 2 कारणामुळे सध्याला विरोध बारसू प्रकल्पाचं वगैरे होत आहे. त्यानंतर तिसरा आहे पहा, त्यानंतर पहा तिसरा मुद्दा जमिनीचा आहे. ओके, आमच्या पिकांत हा आपण मुद्दा घेतलेला आहे की पडीक जमिनीवरच हे प्रकल्प वगैरे उभारलं जाणार आहे असं सरकारचं मत आहे. ओके, त्यानंतर पहा आणखीन एक जर गोष्ट म्हटली तर उदाहरणार्थ द्यायचं जर झालं, कोकण रेल्वे प्रकल्प होता. कोकण रेल्वे प्रकल्पाला विरोध कुठून होत होता, तर गोव्यातून विरोध होत होता. ओके, त्याच गोव्यातून विरोध झाला होता. त्यावेळी त्या स्थानिकांच्या भावना कुरवळ्यात हा प्रकल्प राबवला नसता तर नुकसान कोणाचे झाले असते, तर महाराष्ट्राचं झालं असतं. मग हा प्रॉब्लेम इथं बेसिकली आपल्याला समजून आला पाहिजे की हा विरोध कोण करत आहे व कशाच्या बेसिसवर. त्यासाठी पहा, चौकशी झाली पाहिजे. ओके, चौकशी झाल्यानंतर हे सर्व पॉईंट वगैरे क्लिअर होतील, मग तेव्हा आपण हा प्रकल्प नव्याने वगैरे चालू करू शकतो. परंतु जर यामध्ये हे जर तथ्य वगैरे जर आढळले तर हे अगदी चुकीचं आहे. कारण पहा, अगदी जर कोकण रेल्वेला जर गोव्यातून विरोध होत असेल तर ते अगदी चुकीचं आहे, कारण महाराष्ट्राचं त्याचं सिग्निफिकन्स येतं. अगदी पहा, अगदी तसंच झालेलं आहे. बारसू प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प आहे व रिफायनरीची आपल्याला भारताला आता सध्याला खूप गरज आहे. व रिफायनरी जर झाली तर चांगल्या पद्धतीने आपण क्रूड ऑइलचं वगैरे हे करू शकतो किंवा एन्व्हायरमेंट पोल्युशन पण आपण डिक्रीज करण्यामध्ये तिथं हातभार लावू शकतो. परंतु आता सध्याला त्याचा विरोध सत्ताधारी कशासाठी करत आहेत, तर फक्त स्वतःच्या मतांसाठी वगैरे जर विरोध करत असतील तर ते अगदी चुकीचं आहे. हे आपण इथं बेसिकली या मुद्द्यांवर वगैरे सांगू शकतो. मग हे जे लेखक आहेत हे अगदीच एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे वगैरे नाही आहेत, त्यामुळे मी हा लेख पूर्ण वाचलेला आहे. पहा, जर BJPचे वगैरे जर असते तर मी ऑलरेडी स्किप केलं असतं, त्यामुळे काळजी करू नका. हे आपला असेच जे पॉईंट आहेत असंच आपल्याला उत्तरामध्ये वगैरे लिहायचं असतं. ओके, कारण आदिवासी क्षेत्रातील वगैरे जेव्हा आपण जमीन वगैरे हे करतो, लँड ॲक्विजिशन वगैरे करतो, तेव्हा पण आपल्याला हेच समस्या वगैरे उभ्या राहतात. तेव्हा आपल्याला ही जी केस स्टडी आहे ती लिहिता येईल. त्यानिमित्ताने हा लेख मी घेतलेला आहे. त्यानंतर पुढे चला, गुन्हेगार प्रेम सर्वांसाठी समान. झालेलं काय पहा, 2007 गोपालगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या, म्हणजे बिहारमध्ये आहे गोपालगंज, तर गोपालगंजचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांचा मर्डर करण्यात आला आनंद मोहन या व्यक्तीद्वारे. ओके, आनंद मोहनद्वारे IAS अधिकाऱ्याचा मर्डर करण्यात आला. बरोबर. मग पहा, मर्डर केल्यानंतर 2007 त्यांना शिक्षा झाली, म्हणजे जन्मठेपाची शिक्षा झाली. मग पहा, बिहारमध्ये कायदा होता. ओके, बिहारमध्ये हे असतं जेलचं कानून वगैरे असतं. ओके, जेलचा जो कायदा वगैरे होता त्यामध्ये दिलेलं होतं की सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे एखादी सरकारी म्हणजे शासकीय सेवा किंवा जे सनदी सेवा आहेत, सनदी सेवेतील अधिकाऱ्यावर वगैरे जर तशा पद्धतीने हल्ला वगैरे झाला, म्हणजे तो प्रशासकीय सेवेमध्ये ड्युटीवर असताना जर त्याच्यावर हल्ला वगैरे झाला व ड्युटीवर वगैरे त्याचा जर हल्ला झाला तर त्या व्यक्तीला किती 20 वर्षाची सजा वगैरे देण्यात आली, असं त्यांनी पहिल्यांदा म्हणजे बिहारच्या कानूनमध्ये वगैरे तसं होतं. परंतु पहा, नितीश कुमार यांनी काय केले, मग आनंद मोहन याला बाहेर काढण्यासाठी त्यांनी काय केलेले आहे, तर 20 वर्षाची अमेंडमेंट रद्द केली, तो जेल कानून वगैरे बंद केला व 14 वर्ष तिथं ही केलेली आहे. 14 वर्ष तिथं कायद्याची म्हणजे भाषा वगैरे त्यांनी बदलली. त्यामुळे आता काय झालेलं आहे पहा, तर अगदीच 2007 पासून ते 14 वर्ष म्हटल्यानंतर आता झालेच. त्यामुळे त्यांना काही आता रिलीज वगैरे करण्यात येत आहे. ओके, मग त्या बेसिसवर पहा, काल IAS असोसिएशन वगैरे थोडंसं म्हणजे सर्वकडे त्याची चर्चा वगैरे झाली होती. म्हणजे पहा, आता बेसिक इथून घ्यायचं काय आहे आपल्याला, तर जेव्हा बिल्किस बानो यांच्या प्रकरणातील 11 आरोपींना वगैरे सोडण्यात आलेलं होतं, तेव्हा नितीश कुमार यांनी काय केलं होतं, तर भरभरून त्याच्यावरती टीका केली होती. बरोबर. मग पहा, आता अगदीच तशाच पद्धतीने आनंद मोहन कोण आहेत, तर आनंद मोहन हे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचे मित्र आहेत असं यांनी दिलेलं आहे. ओके, म्हणजे यांच्या पॉलिटिकल पार्टीला वगैरे त्यांचा सपोर्ट होता असं त्यांचं मत आहे. ओके, किंवा जे व्होट आहे, व्होट बँकसाठी वगैरे ते पॉलिटिक्स वगैरे करत होतात, म्हणजे हे बाहुबली पद्धतीचेच होते असं त्यांचं मत आहे. मग पहा, त्या व्यक्तीला यांनी काय केलंय, तर
त्या एखाद्या व्यक्तीसाठी पहा यांनी 20 वर्षाची जी तरतूद होती ती डायरेक्टली 14 वर्ष करून त्यांनी त्या व्यक्तीला वगैरे सोडून आणलेलं आहे. म्हणजे हे बेसिकली जर पाहिलं तर हे सर्व काही जर भारतामध्ये जर हे अशा पद्धतीने जर होत असेल, म्हणजे पहा BJP पण जेव्हा गुजरात इलेक्शन होते तेव्हा बिल्किस बानो यांच्या प्रकरणातील 11 आरोपींना सोडण्यात आलं, बरोबर. मग पहा 11 आरोपींना सोडल्यानंतर काय केलं त्यांनी, म्हणजे अगदीच गुजरातचे इलेक्शन वगैरे लागले व तशा पद्धतीने त्यांनी व्होट बँक पॉलिटिक्स वगैरे तिथं केलं की एखाद्या धर्माला वगैरे आपण एकत्र करावं, असं त्यांचा मागचा उद्देश होता. अगदी तसंच झालेलं आहे असं लेखकांचं वगैरे इथं म्हणणं आहे की पहा, कायद्याची राज्य ही संकल्पना धुळीस मिळण्याच्या संघ जणू या राजकारण्यांनी बांधला की काय, अशी शंका आता वारंवार येऊ लागली आहे. त्यानंतर राजकीय स्वार्थ साधण्याची चटक लागली आहे असं आपल्याला घडताना दिसत आहे. ओके, म्हणजे अगदीच कर्तव्यावर असलेल्या सरकारी हे आपण पाहिलेलं आहे. तर सुटका करणं म्हणजे सुटका वगैरे केली, परंतु पहा याचं पॉलिटिकल सिग्निफिकन्स आहे. त्यामुळे काय केलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पण सध्याला शांत आहेत. म्हणजे BJP पण याबद्दल बोलत आहे का, तर बिलकुल बोलत नाही. कारण BJP अगदीच OBCला वगैरे सपोर्टर आहे व सध्याला नितीश कुमार यांनी काय केलं, OBCसाठी जनगणना वगैरे केलेली आहे. कास्ट सेन्सस बिहारमध्ये चालू आहे, बरोबर. मग ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही बॅकवर्ड लिंकेजेस वगैरे लावले तर हेच दिसतं की व्होट बँक पॉलिटिक्स सध्याला भारतामध्ये चालू आहे. व ती जर चालू असताना आपण न्यायालयाचे आदेश बघत नाही आहे किंवा ते क्रिमिनल आहे का कोण, हे सर्व काही बघत नाही. त्याचंच उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पहा 20 पैकी 13 आज जे मंत्री आहेत महाराष्ट्रातील, तर ते काय आहेत, आज क्रिमिनल आहेत असं आपण तिथं म्हणू शकतो. सॉरी, क्रिमिनल म्हणता येणार नाही, तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अगदी त्याच पद्धतीने आहे इथे पण की बिहारमध्ये आपण जर एखाद्या आरोपीला जर सोडत असू तर त्याचं पण सिग्निफिकन्स तेच होणार आहे, हे सर्वांना समजायला हवं. ओके, त्यानंतर पुढे या. आता पहा अगदीच याचं बेस्ट उदाहरण आणखीन जर द्यायचं म्हटलं तर सर्वांना माहिती असेल बाबा राम रहीम. ओके, याला पण आपण तसं म्हणजे हरियाणा गव्हर्नमेंट तसंच करते की त्याला पॅरलवर बाहेर सोडून आणतं व त्यांचे कीर्तन वगैरे केले जातात हरियाणामध्ये. ओके, मग हे पण तेच आहे. यावरून काय होतं पहा, सामान्य जनताच जाती धर्माच्या नावाखाली एकवटते, राजकीय भूमिका घेते, मग कसली गुन्हेगारी व कसले काय, याचा विचार सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांमध्ये बळावत असेल तर सदृढ लोकशाहीसाठीचे ते अतिशय धोकादायक आहे असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे पहा, आपण राम रहीम घ्या किंवा बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी घ्या किंवा आनंद मोहन, या सर्वांचं जर एकच जर पाहिलं तर त्यांचं रिलेशन काय आहे, पॉलिटिकल आहेत. ओके, मग पॉलिटिक्सचं जर रिलेशन वगैरे जर आपण काढलं तर हे अगदीच लोकशाहीला घातक आहे असं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे. व हे अगदी आपल्याला म्हणजे एक हे आहे, म्हणजे लक्ष देण्यासारखा एक पॉईंट आहे असा तिथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला, इथे पहा सुशासनाबाबत नितीश कुमार यांच्या प्रतिमेला तळा, ही न्यूज आपण आत्ताच घेतलेली आहे. आनंद मोहन आणि नितीश कुमार यांचं रिलेशन वगैरे दिलेलं आहे. मी आता ते वाचत वगैरे बसत नाही, त्यामुळे स्किप करतोय. त्यानंतर पुढे आणखीन एक इथं न्यूज आलेली आहे पहा. त्यानंतर इथे पहा, न्यायासाठी खेळाडूंना रस्त्यावर उतरावे लागणे लाजिरवाणे, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भावना. ही पण न्यूज म्हणजे अगदीच थोडंसं आपल्याला निगेटिव्ह वाटते, परंतु पाहूयात कशा म्हणजे त्याबद्दल काही घडामोडी वगैरे होतील का. सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला त्याबद्दलची PIL वगैरे फाईल झालेली आहे. सॉरी, म्हणजे FIR साठी तशा पद्धतीने केस वगैरे गेलेली आहे. मग पाहूयात सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्यानंतर आपण त्याबद्दल डिटेल डिस्कस करूयात. ओके, धन्यवाद.